सवय पाहिजे की मराठीतले शब्द इंग्लिशमध्ये कसे ट्रान्सफर करायचे आणि इंग्लिशमध्ये शब्द मराठीत कसे भाषांतरित करायचे, हे गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत. ठीक आहे. वन्स बिटन ट्वाइस शाय, वन्स बिटन ट्वाइस शाय. साहिल, कॅन यू एक्सप्लेन मी द मिनिंग ऑफ दिस वन्स बिटन ट्वाइस शाय? साहिल चव्हाण, याचा अर्थ एक्सप्लेन करा. वन्स बिटन ट्वाइस शाय. इतर कोणी ट्राय करू शकतं? वन्स बिटन ट्वाइस शाय, व्हॉट डू मीन बाय दिस? येस, नो वन नोज वन्स बिटन ट्वाइस शाय. म्हणजे कसं आहे, एकदा माणूस हरला की त्याला दुसऱ्यांदा तर त्याला दुसऱ्यांदा फेस करायला प्रॉब्लेम होतो जगाला. ओके, त्याला म्हणतात वन्स बिटन ट्वाइस शाय, असं त्याचा अर्थ होऊ शकतो. आता मी तुम्हाला मराठीमध्ये बोलतो, तुम्हाला त्याचं इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. गरजेला उपयोगात येतो तोच खरा मित्र. गरजेला उपयोगात येतो तोच खरा मित्र. इंग्लिशमध्ये म्हण कोणती आहे याच्यासाठी? गरजेला उपयोगात येतो तोच खरा मित्र. A friend in need is a friend indeed. व्हेरी गुड. गरजेला उपयोगी येतो तोच खरा मित्र म्हणजे अ फ्रेंड इन नीड. मी टाईप करतो, अ फ्रेंड, FRIEND, अ फ्रेंड, FRIEND, फ्रेंड इन नीड इज अ FRIEND, फ्रेंड इंडीड. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड. म्हणजे आपण बोलू शकतो की जो गरजेला उपयोगी पडतो तोच खरा मित्र. पण मी लिहिलेलं आहे ते फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड. त्याच्यानंतर पुढची गोष्ट, अजून एक गोष्ट आपण मराठीमध्ये तुम्हाला सांगतो. जुनं ते सोने, ते पण आपण बोललो, ओल्ड इज गोल्ड बोललो त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर अंथरूण पाहून पाय पसरावेत. अंथरूण पाहून पाय पसरावेत, याला इंग्लिशमध्ये म्हण कोणती आहे माहितीये का तुम्हाला? अंथरूण पाहून पाय पसरावेत. अंथरूण पाहून पाय पसरावेत. आता बघा, त्याला इंग्लिशमध्ये म्हण आहे, शब्दशः अर्थ नाहीये. बघा, कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ, म्हणजे तुमच्याकडे जेवढं कापड आहे त्याच्यानुसारच तुम्ही तुमचा कोट शिवा त्याच्यामध्ये, असा त्याचा अर्थ आहे त्याच्यात. ठीक आहे. अंथरूण पाहून पाय पसरावे, जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढंच तुम्ही त्याच्यात हे करा. तर हे सगळे तुमचे प्रॉव्हर्ब्स झाले त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स फ्रेजेस तुम्हाला आले पाहिजेत. एक 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 फ्रेजेसचा अर्थ काय होतो? फ्रेजेस म्हणजे वाक्यप्रचार असं बोलतो. आता फ्रेजेसचा आपण काय बोलू शकतो की कॅन यू गिव्ह मी द एक्झाम्पल ऑफ सम फ्रेजेस? मी एक देतो, टू पॉइझन वन्स इयर्स. टू पॉइझन वन्स इयर्स म्हणजे कोणाचे तरी कान भरणे. कान भरणे हा सुद्धा मराठी वाक्यप्रचारच आहे. तर कान भरणे म्हणजे काय? कान भरणे म्हणजे काय? कान भरणे म्हणजे कोणाच्या तरी बद्दल चुकीचं बोलणे. कान भरणे म्हणजे काय? कान भरणे म्हणजे कोणाच्या तरी बद्दल चुकीचं भाष्य करणे, याला म्हणतो कान भरणे. ओके, असे काही तुम्ही फ्रेजेस सांगू शकता का किंवा टाईप करू शकता का? मी सांगितलं टू पॉइझन वन्स इयर्स, असले काही दुसरे फ्रेजेस तुम्ही बोलू शकता का? अजून एक आहे, टू हिट द बुल्स आय. मी लिहितोय ते, टाईप करतो, टू हिट. ठीक आहे, टू हिट बुल्स आय. टू हिट बुल्स आय. बघा, बुल्स आय, टू हिट बुल्स आय म्हणजे काय? की अचूक नेम साधणे. टू हिट बुल्स आय म्हणजे अचूक नेम साधणे, याला म्हणतो टू हिट बुल्स आय. याला म्हणतो आपण अचूक नेम साधणे. ठीक आहे. टू लुक फॉर, व्हेरी गुड. टू लुक फॉर म्हणजे टू लुक आफ्टर म्हणजे काळजी घेणे. अ फो ॲज अ फ्रेंड, ते पण आहे. ठीक आहे. टू टेक केअर ऑफ. टू टेक केअर ऑफ म्हणजे काय? टू टेक केअर ऑफ म्हणजे सुद्धा काळजी घेणे आहे त्याच्यामध्ये. अजून तुम्ही काय बोलू शकता? टू पुट ऑल एग्स इन वन बास्केट. टू पुट ऑल एग्स इन वन बास्केट म्हणजे सगळं सर्वस्व एकाच ठिकाणी अर्पित करणे. सगळं सर्वस्व एकाच ठिकाणी अर्पित करणे. टू पुट ऑल एग्स इन वन बास्केट. ठीक आहे. बेटर लेट दॅन नेव्हर. व्हेरी गुड. बेटर लेट दॅन नेव्हर हे पण त्याच्यामध्ये आहे. फ्रेजेस त्याच्यामध्ये बोलू शकतो आपण, बेटर लेट दॅन नेव्हर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण अजून फ्रेजेसचे उदाहरण जर त्याच्यामध्ये बघितलंय तर टू बिकम अँग्री विथ असं सुद्धा आहे. टू बिकम अँग्री विथ. ठीक आहे. ते पण एक फ्रेजचं एक्झाम्पल झालं. कीप वन्स वर्ड. व्हेरी गुड. कीप वन वर्ड्स हे पण एक चांगलं आहे. कीप वन वर्ड्स म्हणजे एखादा जो शब्द बोललाय त्या बोलणं म्हणजे तुम्ही कमिटमेंट तुमची फॉलो केली, त्याला म्हणतो कीप वन वर्ड्स. तुम्ही जे बोललात ते करून दाखवलं. हा, बाय द सी. बाय द सीचा अर्थ काय होतो? नितीन पाटणकर, व्हॉट डू मीन बाय द सी?
बाय द सी. आपण आता बाय द वे पण बोलतो ना, बाय द वे, बाय द सी वरून मला बाय द वे आठवलं. बाय द वे पण एक प्रकारचं फ्रेजेस आहे त्याच्यात. तर हे सगळे फ्रेजेस आहेत. आणि आता तुम्हाला आता हे करायचंय तुम्हाला. आता हे शेवटचा एक्झरसाइज आहे आजच्या लेक्चरची. नरेट इन 100 words an incident that illustrates the way a friend of yours made you feel happy and accepted at some point in your life. आता तुम्हाला फ्रेंडशिपचा एक इन्सिडन्स मला सांगायचा आहे, इंग्लिशमध्ये सांगायचं आहे. येस, टू मेक फन ऑफ. व्हेरी गुड. सो तुम्ही 100 वर्ड सोडून द्या. तुम्ही मला एक 4 ते 5 लाईन्स मध्ये मला सांगायचंय की तुमच्या लाईफमध्ये की मेड यू फील हॅपी अँड ऍक्सेप्टेड. म्हणजे तुम्ही जेव्हा डिप्रेस होता, जेव्हा तुम्ही काहीतरी याच्यामध्ये होता, प्रॉब्लेम मध्ये होता, तेव्हा तुमच्या फ्रेंडने तुम्हाला चांगलं मेक युअर फ्रेंड मेड यू हॅपी अँड फेल्ट ऍक्सेप्टेड असं इन्सिडन्स तुम्हाला तुमच्या आयुष्यामधला इथे सर्वांच्या समोर सांगायचं आहे. ठीक आहे. सो आता मला पहिलं कोण सुरू करेल? व्हॉलंटियर्स तुम्ही पहिले सुरू करा कोणीतरी. 5 लाईन्स बोलायच्या, जास्त नाही बोलायच्या त्यामध्ये. ठीक आहे. फ्रेंड बद्दल, की फ्रेंडने तुम्हाला कसं एकदा तुम्ही प्रॉब्लेम मध्ये होता आणि मग फ्रेंडने तुम्हाला चांगलं म्हणजे मेड यू फील हॅपी अँड ऍक्सेप्टेड. तुम्हाला एक चांगलं वाटलं त्या मित्रामुळे त्यावेळी त्या सिच्युएशन मध्ये. असं तुम्हाला एक एक्झाम्पल इंग्लिश मधून सांगायचंय, सिम्पल. हा, मग कोण आता तिकडे बोलेल? 4-5 वर्ड्सचा तुम्हाला 4-5 सेंटेन्सेसचा इन्सिडन्स सांगायचा आहे त्यामध्ये. आठवा पहिले 1-2 मिनिटं तुम्ही विचार करा आणि मग तुम्ही बोलू शकता, काही प्रॉब्लेम नाही. येस, साहिल चव्हाण तुम्ही बोलू शकता का? एखादा इन्सिडन्स, मित्राने तुम्हाला मदत केली किंवा मित्राने तुम्हाला चांगलं वाटलं, त्या मित्र तेव्हा होता त्या सिच्युएशनला म्हणून. येस, कोणीच नाही सांगू शकणार? नो वन? एनी इन्सिडन्स विल डू. ओके, विचार करायचा आहे तर तुम्ही विचार करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी आधी सुरुवात करतो. चला, आय विल स्टार्ट. मी अजून विचार पण नाही केलाय कोणता इन्सिडन्स, पण चला मी सुरू करतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो आय विल टॉक अबाउट माय सेल्फ, हाऊ फ्रेंड मेड मी स्पेशल. ओके. सो बरोबर, विचारतो तुम्ही. 1 मिनिट विचार करा त्याच्यामध्ये, मी पण त्याचा विचार करतो. Okay. So see, I was in 11th standard in one of the college in Mumbai. I was there in 11th standard, and it happened that I did not study. I did not study for my first or second semester in 11th standard. And one day there was a paper, and I did not study at last night. And it happened that I got very less marks in that paper. Then I got into I was very nervous that time, that I got so much of, because I was not habituated to see the less marks for myself. I was not habituated for that. But it happened that I got very less marks. Then my friend was there. Complete that night I did not had my, you can say, dinner. Okay. And then my friend came with me, and he told that, okay, you did not study, that's why you got a less marks. That doesn't mean that you are not a talented person. If you can study, let's study hard, let's study together. I will be studying with you, and I am sure that if you are studying properly, and I am sure that if we are studying properly, you can say that you can get a good marks in that. So the friend like that. So when my friend said, I will study with you and we both will be getting good marks, then I was very happy and I feel relieved. Okay, so that way you can say that this has been done. So it was my incidents, simple small incidents. So any one of you can tell me such small incidents so that we can wrap up today's lecture. Any one of you? Any small simple incidents, no problem. Any small simple incidents, no problem. No one? Deepak Sawan, Nitin Patankar, can you tell me some small incidents, how your friend helped you? Okay.
की सरांनी ओके, अजून मग त्याच्यात काय मग बोलू शकता? और एनी अदर्स इन्सिडेंट्स विल ऑल्सो डू. म्हणजे तुमच्याबद्दल जर झालेलं नाहीये, पण तुम्ही जर कोणत्या दुसऱ्याचं उदाहरण तुम्ही बघितलं, तुम्ही एखाद्या पिक्चर मधलं सांगितलं तरी चालेल, किंवा तुम्ही बाबा तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचं सुद्धा चालेल, की हाऊ वन फ्रेंड हेल्प द अदर, असं सुद्धा चालेल, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. एक्झाम्पल तुमच्या समोर असेल तर 4 to 5 lines, जसं मी सांगितलं, आय गॉट व्हेरी लेस मार्क्स, then my friend came with me, he told that you did not study, that's why you got less marks, but if you can study properly you will get good marks. We both will study together and I'm sure that we both will get good marks in that case. ती सिच्युएशन आहे त्यामध्ये. येस, कोणीच नाही बोलत आहे. असे शब्द, असे क्वेश्चन येतात ना तुमच्या लेखी परीक्षेमध्ये, 11वीच्या 12वीच्या लेखी परीक्षेत असे प्रश्न येतात त्यामध्ये, रिटर्न एक्झामिनेशन मध्ये. येस, हा, अंकिता काळेने लिहिलेलं आहे. हा, लिहिलं तरी चालेल, बोलायचं असं काही नाहीये. वन्स अपॉन अ टाइम आय एम व्हेरी इंज्युअर्ड. ओके, वन्स अपॉन अ टाइम तुम्ही असं बोला, ग्रॅमॅटिकली आपण करेक्ट करू. वन्स अपॉन अ टाइम आय वॉज इंज्युअर्ड. ऍट दॅट टाइम माय फ्रेंड हेल्प मी. ही टूक केअर ऑफ मी. ही ट्रीटमेंट मी इन टाउन हॉस्पिटल. ओके, ही टूक मी टू द टाउन हॉस्पिटल. ही टूक केअर ऑफ मी. ओके, डॉक्टर did a basic you can say aid on me. He was there with me and he complete my homework. Okay, he not only took care of me, but also there was a homework assignment which was to be submitted in a school and he completed my homework also. So this is a good example Ankita Kale has given. So such kind of examples you can give, that she has talked about her you can say injury. So due to that injury her friend has helped her in that injury. So very good. Fine. Okay, so that's it. So tomorrow what we are going to do is that probably we will be discussing about 11th admissions tomorrow, as well as a small test I will be giving you. A link I will be giving in chat box. आणि म्हणजे चॅट बॉक्स मध्ये मी लिंक टाकेन, आणि ती लिंक टाकल्यानंतर तुम्हाला ती टेस्ट, छोटीशी टेस्ट आहे, ती टेस्ट तुम्ही त्यावेळेस म्हणजे सबमिट करायची. काय फार मोठी गोष्ट नाहीये, लेक्चर मध्येच तुम्ही ती टेस्ट छोटीशी देऊ शकता. असं आपलं उद्याचं प्लॅनिंग आहे. ठीक आहे, सो दॅट्स इट. आणि मग पुढच्या मंडे पासून आता कालचं एक मॅथमॅटिक्सचा आपला थोडा इश्यू झालाय, की लेक्चर क्लिअर दिसत नव्हतं असे बरेच लोक बोलले. तर आम्ही मॅथमॅटिक्सचे लेक्चर झूम वरती चेक केले, झूम सॉफ्टवेअरवर. झूम सॉफ्टवेअरवरती क्लिअर दिसत होते लेक्चर. सो आपलं मॅथमॅटिक्सचं जे लेक्चर आहे ते झूम सॉफ्टवेअरवरती होईल. बाकी लेक्चर आपलं हे जे सॉफ्टवेअर आहे गुगल मीट्स त्याच्यामध्येच होतील. मॅथमॅटिक्सचं एकदम व्यवस्थित लेक्चर दिसलं मला, मॅडमचं व्यवस्थित हँडरायटिंग वगैरे व्यवस्थित दिसत होतं. त्यामुळे मॅडमचं लेक्चर कालचं जरी समजलं नसेल, ते लेक्चर तुमचं परत रिपीट होईल नेक्स्ट थर्सडेला. ते झूम वरती होईल. मग तुम्ही झूम ऍप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करून ठेवा तुमच्या मोबाईलमध्ये किंवा पीसी मध्ये. ठीक आहे, आणि ज्यांना एनरोलमेंट करायचं असेल, मंडे पासून आपलं एनरोलमेंट असेल, ठीक आहे, तर तुम्ही एनरोल करा. तुमची काही फी जास्त नाहीये, 1200 रुपीज अशी तुमची फी आहे. 1200 मध्ये तुम्हाला मंडे टू फ्रायडे लेक्चर्स आणि सॅटर्डेला तुम्हाला टेस्ट, दर सॅटर्डेला तुम्हाला टेस्ट दिली जाईल. म्हणजे एमसीक्यू लेवलची टेस्ट असेल, जेई नीटचे काही प्रश्न त्याच्यामध्ये टाकले जातील. ठीक आहे, तर असं आपलं स्वरूप असेल. आणि संडेला तुम्हाला होमवर्क साठी दिला जाईल त्यामध्ये. ठीक आहे, आता या आठवड्यात फक्त मी एकट्यानेच होमवर्क दिलेला, फॅकल्टी थोडेसे जजमेंट घेत होता कसं आहे कसं नाही ते. नेक्स्ट वीक पासून तुम्हाला प्रत्येक लेक्चरच्या एंड मध्ये जो होमवर्क मिळेल तो होमवर्क तुम्हाला घरी दर रविवारी तुम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करा त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि ज्यांना काही अजून काही क्वेरी करायची असेल ऍडमिशन बद्दल वगैरे तर तुम्ही करू शकता. आपण मंथली फी ठेवलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन नाहीये. लॉकडाऊन वगैरे ओपन झालं त्याच्यानंतर तुम्हाला जॉईन करायचं असेल तुम्ही आपल्याकडे सुद्धा जॉईन करू शकता. आपलं जिथे ऑफिस आहे त्याचा ऍड्रेस आहे तुमच्याकडे. ओके, पण सध्या मंथली बेसिसवर ठेवलेलं आहे. महिन्याचे फीस पे करा आणि महिनाभर लेक्चर अटेंड करा. लेक्चर आणि टेस्ट सिरीज आहे त्याच्यामध्ये, आणि बाकीच्या गोष्टी त्या आपण सांगूच त्याच्यामध्ये काय काय एक्स्ट्रा गोष्टी काय करता येतील त्यामध्ये. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. ओके, आजच्या लेक्चर एवढ्या पुरतं. थँक्यू.